श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवन हा एक प्रवास आहे जो आपल्याला अनेक वळणावर नेतो. कधी सुखाचे डोंगर चढायला लावतो, तर कधी दुःखाच्या खोल दऱ्यात उतरायला लावतो. पण या प्रवासात खरी श्रीमंती म्हणजे नाती, साथ आणि परस्परांचा विश्वास. दोन जीवांनी एकत्र येऊन तयार केलेलं घर फक्त विटा आणि छपराचं नसतंय, ते मनाने बांधलेलं असतंय. जिथं रागाला माफ करण्याची ताकद असते, तिथं प्रेमाची फुलं उमलत असतात. श्रोते हो, कुटुंब म्हणजे एकमेकांची कमतरता झाकून गुणांचा गौरव करणारी शाळा असते. तिथं कोणी मोठं लहान नसतं, तिथं सगळेच आपले असतात. पण श्रोते हो, काळ आपल्याला एक सत्य दाखवतो. जग फक्त गरज असते तोवर जवळ येतं, आणि एकदा का गरज संपली की अंतर ठेवतं. म्हणूनच खरी साथ ही आपल्या जवळच्या आणि निस्वार्थ माणसांकडून मिळत असते. जीवनात तणाव, अडचणी आणि वेदना या अपरिहार्य आहेत, पण त्यांना हसून सामोरं गेलं ना की त्या लहान होतात. अतिविचारांच्या ओझानं मन थकवण्यापेक्षा साधेपणा आणि कृतज्ञतेत जगणं हे अधिक सुखद असतं. श्रोते हो, रोजच्या छोट्या क्षणात सुद्धा अपार समाधान दडलेलं असतंय. आपल्या प्रियजनांच्या हसण्यात, त्यांच्या आधाराच्या शब्दात आणि आपल्या अस्तित्वाच्या जाणीवेत. श्रोते हो, प्रत्येक दिवस हा एक नवा अध्याय असतो, नवा श्वास असतो, नवं पान असतं आणि नवी स्वप्न असतात. योग्य दिशेनं संयमानं आणि मनभर आशेनं चालणाऱ्याचं आयुष्य हे खरं सुंदर होत असतं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रत्येक दिवस हा नवीन आहे, म्हणून तो सुंदर आहे. सुरुवात ही सौंदर्याची सुरुवात असते. जगातला सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्या प्रियजनांचं हसू. ते आपल्याला पुढं नेणारं इंधन असतं. जगण्यात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे. योग्य दिशेनं हळू चाललं तरी आपण पोहोचतो. जगण्यासाठी कारण शोधणं म्हणजे जिंकणं. उद्देशानं जीवन सुंदर होतं. सुख हे बाहेरचं नाही, ते मनाची अवस्था आहे. आनंद हा आतून निर्माण होत असतो. आपण काय गमावले यापेक्षा काय आहे यावर लक्ष द्यायचं. आभारानं आनंद वाढत असतो. दररोज एक चांगला मनात ठेवा, जीवन ओझळेल. मनाची बाग लावावी लागत असते. जीवनातील लहान गोष्टींचं कौतुक करा, त्या मोठं समाधान देतात. आभार मानणं हे सुखाचं रहस्य असतं. सुख शोधायला नाही तर अनुभवायला शिका, ते क्षणात लपलेलं असतं. जीवन सुंदर आहे जर आपण ते साधं ठेवलं तर. कृत्रिमपणा जीवन गडद करतो. दुःख कायमचं नसतं, ते फक्त आपल्याला मजबूत करायला येतं, ते शिकवून जातं. अतिविचार हा आनंदाचा शत्रू आहे. विचार करा, पण त्यामध्ये बुडून जाऊ नका. समस्या हसत सोडवल्या तर त्या कथा बनतात. दुःख आठवणीतल्या गोष्टी होतात. टेन्शन ही सवय आहे, सोडली की आयुष्य मोकळं होतं. मनावरचं ओझं आपणच ठेवतो. दुःखाला हसत सामोरं गेलं की ते लहान होतं. हास्यानं अर्धी लढाई जिंकली जाते. ज्याला उपयोग आहे त्यालाच तुमची किंमत आहे. माणसं तुम्हाला तुम्ही आहात म्हणून नाही, तर त्यांना हवं म्हणून आठवतात.
गरज असताना साथ देणारे खरे नातेवाईक असतात, उरलेले फक्त नावापुरते असतात. कोणी नसतं कोणाचं ही वेळ शिकवते. काळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे. लोक तात्पुरते सोबत असतात, पण स्वतःची सावली आई दे. स्वावलंबन ही खरी सोबत आहे. तुमची गरज संपली की लोक चेहरा वळवतात, की आपुलकी कमी होते. कुटुंबाची ताकद पैशात नसते, एकत्र राहण्यात असते. एकजूट हेच खरं वैभव असतं. आपल्या कुटुंबासाठी केलेला त्याग कधी वाया जात नाही. तो पिढ्यानपिढ्या फळ देतो. कुटुंबाला वेळ दिला की ते जीवनाला अर्थ देतं. वेळ हा सर्वात मोठा भेटवस्तू आहे. जिथं एकमेकांना नाही तिथं सुखाचं राज्य असतं. आदर म्हणजे नात्याचं जीवन. कुटुंब म्हणजे एकमेकांच्या कमतरता झाकून गुण उघड करणारे. आपण एकमेकांना उचलतो, खाली खेचत. घर बांधायला भी लागतात, पण घर पण बांधायला माणसं लागतात. भावना महत्वाच्या असतात. संसार ही दोन हृदयांची, दोन विचारांची आणि दोन सहनशीलतेची भागीदारी. समानतेपेक्षा समजून घेणं महत्वाचं असतं. ज्यानं संसार केला त्यालाच नात्याची खरी किंमत कळते. बाहेरच्यांना फक्त रूप दिसतं, खोली नाही. आदर्श संसारात हक्कापेक्षा कर्तव्याला जागा असते. आपण काय घेऊ शकतो यापेक्षा काय देऊ शकतो हे महत्वाचं आहे. संसाराला प्रेमाचं खत आणि संयमाचं पाणी मिळालं तर तो हिरवागार झाडासारखा फुलतो. प्रेम आणि संयमाशिवाय संसार कोरडा पडतो. किती जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही. अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचं चक्र थांबत नाही. आयुष्यात किती कराल प्रेम कोणावर, पण त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.